नमस्कार. रमलकुंडच्या सर्व चाहत्यांना सप्रेम नमस्कार. आज आहे 17 ऑगस्ट 2020. आजचा दिवस ग्रंथालयाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आणि आठवणीत ठेवण्यासारखा दिवस आहे. कारण आजच्याच दिवशी म्हणजे 17 ऑगस्ट 1905 रोजी मराठीमधील एक लेखक आणि सूचिकार श्री शंकर गणेश दाते यांचा जन्मदिवस. त्यांनी केलेले महत्त्वाचे कार्य म्हणजे दाते ग्रंथसूची. इसवी सन 1800 ते 1950 या जवळजवळ 150 वर्षाच्या कालखंडात प्रकाशित झालेल्या मुद्रित ग्रंथांची आणि विशेषतः मराठी ग्रंथांची विषयवार ग्रंथसूची तयार करण्याचं महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं आहे. श्री दाते यांचा जन्म 17 ऑगस्ट 1905 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांचं मूळ घराणं कोकणातील राजापूर या तालुक्यातील अडिवरे येथील होतं. त्यांचे वडील मुंबईच्या कुलाबा वेधशाळेत हेडक्लार्क पदावर काम करत होते. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांनी काही व्यापार केला व त्यात चांगलं यशही त्यांना मिळालं. पण 1914 साली त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर दाते यांचे काका व त्यांचे मोठे बंधू यांनी दाते यांचा सांभाळ केला. त्यांचं शिक्षण पुण्यामध्ये झालं आणि त्यानंतर पुणे येथीलच सप महाविद्यालयात मराठी आणि संस्कृत या विषयातील पदवी शिक्षणासाठी त्यांनी नाव नोंदवलं. पण याच दरम्यान त्यांना लोकसाहित्य या विषयाची आवड निर्माण झाली आणि त्यामुळे ते त्या विषयाकडे वळले. त्यांनी बऱ्याच लोककथांचं संकलन देखील केलं. परंतु पुढे त्यांना साहित्यामध्येही काही इंटरेस्ट निर्माण झाला आणि त्यांनी 1934 पासून मराठी ग्रंथसूचीचं काम सुरू केलं. 1961 साली त्यांनी ते काम पूर्ण केलं. त्यांनी त्यानंतर मराठी नियतकालिकांची सूची बनविण्याचं काम देखील हाती घेतलं होतं. परंतु काही कारणामुळे ते थोडं मागे पडलं. मुळात दाते यांची विशेषता जर बघितली तर ग्रंथसूची हा त्यांचं म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणता येईल. पण ग्रंथसूची म्हणजे काय याचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की सूची महत्त्वाची. तर सूची म्हणजे काय तर यादी मग ती आपली घरातली किराण्याची यादी असो किंवा आणखीन कुठल्या सामानाची यादी असो त्याला सूचीच म्हटलं जातं. ग्रंथालयाच्या दृष्टीने जर आपण सूचीचा विचार केला तर ग्रंथालयामध्ये सूची 2 प्रकारच्या मुळात म्हटल्या जातात. एक तर तालिका असते आणि एक दुसरी सूची. तालिका म्हणजे काय तर त्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध असलेल्या ग्रंथांची सूची म्हणजेच तालिका. परंतु सूची ही कुठल्याही प्रकारच्या ग्रंथांची किंवा वाचन साहित्याची असते. आणि विशेषतः ग्रंथसूचीचा जर विचार केला गेला तर प्रकाशित ग्रंथांची जी काही यादी केली जाते त्या यादीला ग्रंथसूची असं म्हटलं जातं. ग्रंथसूचीचा मुळामध्ये उपयोग काय तर ग्रंथसूचीचा उपयोग असा असतो की साधारणपणे वाचक जेव्हा ग्रंथालयामध्ये येतो त्यावेळेला त्याला कुठल्या तरी विशिष्ट माहितीची गरज असते आणि ती माहिती कुठे मिळेल याचाही त्याला शोध घ्यायचा असतो. आणि त्यावेळेला त्याला त्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध असलेल्या ग्रंथांची माहिती त्या ग्रंथालयामध्ये मिळू शकते. परंतु आपल्या विषयावर किंवा त्याला आवश्यक असलेल्या विषयावर इतर कोणते ग्रंथ उपलब्ध आहेत, क्रमाक्रमाने त्या विषयाचा विस्तार कसा होत गेला किंवा एखादा संशोधक असेल त्या संशोधकाला आपल्या विषयामध्ये या अगोदर काही संशोधन झालेलं आहे काय याचा जर विचार करायचा असला तर त्याला ह्या ग्रंथसूचीचा अत्यंत उपयोग होतो. म्हणजे त्या विषयावर या अगोदर काय निर्माण झालेलं आहे साहित्य किंवा कोणी काय शोध केलेला आहे त्याच्यावर काही उपलब्ध आहे का साहित्य या विषयाची जर माहिती हवी असली तर त्याला ग्रंथसूचीचा उपयोग करावा लागतो. आणि मग हा उपयोग जेव्हा त्याला अभ्यासात किंवा संशोधनात स्वारस्य असलेल्या गोष्टीचा ठावठिकाणा शोधण्यास सहाय्य करतो. वास्तविक ग्रंथसूचीचं कार्य जर बघायला गेलं आपलं तर एखाद्या विषयावर कोणतं साहित्य प्रकाशित झालं आहे याच्याविषयी माहिती मिळते. एखाद्या विषयावर कोणता ग्रंथ आहे हे दाखवतं. त्याचबरोबर त्याची संपूर्ण तपशीलवार माहिती म्हणजे लेखक, प्रकाशन स्थळ, प्रकाशन वर्ष, उपलब्ध आहे की नाही, किंमत किती आहे, त्या पुस्तकाचा आकार काय आहे, या सगळ्या विषयीची माहिती आपल्याला ग्रंथसूचीमध्ये देता येते किंवा मिळते. तसंच
जर एखाद्या विशिष्ट विषयाची काही ग्रंथालय असतील आणि त्यांना जर ग्रंथ खरेदी करायचे असतील तर त्या दृष्टीने देखील या सूचीचा उपयोग होतो. म्हणजे कोणते ग्रंथ प्रकाशित झाले आहे, कुठून प्रकाशित झाले आहे, साधारणपणे त्याची किंमत काय आहे, मग आपल्या ग्रंथालयाचं बजेट काय आहे, या सगळ्या दृष्टीने विचार करता त्या ग्रंथसूचीचा त्यांना उपयोग होत असतो. सध्या वेगवेगळ्या विषयाची किंवा वाङ्मयीन निर्मिती एवढी वाढलेली आहे की त्यातनं आपल्याला आवश्यक असलेल्या ग्रंथांची निवड करणं हे ग्रंथसूचीच्या साहाय्याने सहज शक्य होतं. एखाद्या लेखकाविषयी देखील आपल्याला पूर्ण माहिती हवी असली किंवा त्या विषयावर लिहिणारे लेखक किती आहे याविषयी देखील माहिती आपल्याला ग्रंथसूचीमधून प्राप्त होते. तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या कार्यासाठी मुळात आपल्याला ग्रंथसूचीची आवश्यकता असते. आणि या कार्याचं महत्त्व ओळखून श्री शंकर गणेश दाते यांनी इसवी सन 1800 ते 1950 या 150 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काय मुख्यतः मराठी ग्रंथ प्रकाशित झाले आहेत त्या सगळ्या ग्रंथांची यादी तयार करण्याचं काम सुरू केलं. यामध्ये साधारणपणे 3 खंड आहेत, परंतु महत्त्वाचे 2 खंड म्हटले जातात. पहिला खंड जो आहे त्याचं त्यांनी कालिक आणि वर्णनकोश असं नाव दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये इसवी सन 1832 ते 31 डिसेंबर 1950 पर्यंत प्रकाशित झालेल्या पाक्षिक, नियतकालिक या सगळ्यांची माहिती देणारा हा कोश आहे. हा 1969 साली प्रकाशित झाला आणि त्यावेळची त्याची किंमत फक्त 25 रुपये होती. दुसरा खंड हा कालिक खंड आहे, ज्याच्यामध्ये लेख, लेखक, कोश या सगळ्यांची माहिती ही 1 ते 5 भागामध्ये दिलेली आहे. याचे 1 ते 4 भाग याची साधारणतः 75 रुपये किंमत त्यावेळेला होती आणि 5व्या भागाची 35 रुपये. हा 5वा भाग 1978 साली प्रकाशित झाला आणि यामध्ये साधारणपणे जी रचना केलेली आहे ती डॉक्टर मेलविल ड्यूई यांच्या दशांश वर्गीकरण पद्धतीप्रमाणे रचना केलेली आहे. त्याच्यामध्ये विषयांची वेगवेगळी नावं दिलेली आहेत आणि या विषयांना किंवा त्यातल्या उपविषयांना किंवा त्याच्याही आणखीन उपविषयांना प्रत्येकाला क्रमांक दिलेला आहे आणि या क्रमांकाप्रमाणे त्याची यादी केलेली आहे आणि त्या विषयांना तशी नावं दिलेली आहेत. त्या रचनेचं पालन त्यांनी या मराठी ग्रंथसूचीमध्ये केलेलं आहे. आता ह्या म्हणजे इतरही आणखीन बऱ्याच साऱ्या ग्रंथसूची प्रकाशित झालेल्या आहेत, परंतु ह्या विशेषतः दाते ग्रंथसूचीचं वैशिष्ट्य काय तर ह्या ग्रंथसूचीचं संपूर्ण कार्य हे स्वतः दाते यांनी केलेलं आहे एकट्याने. आणि त्याचं वैशिष्ट्य सांगता येईल की त्यांनी त्या यादीमध्ये किंवा त्या सूचीमध्ये जे ग्रंथ निवडलेले आहेत किंवा घेतलेले आहेत, ज्यांची यादी केलेली आहे, ते ग्रंथ स्वतः बघितल्याशिवाय त्यांनी त्याची नोंद ही या यादीमध्ये किंवा सूचीमध्ये केलेली नाही. त्यामुळे याची विश्वसनीयता ही पराकोटीची आहे आणि म्हणून कोणत्याही ग्रंथालयामध्ये या दाते ग्रंथसूचीचा उपयोग हा महत्त्वाने किंवा प्रकर्षाने केला जातो. आता प्रश्न असा निर्माण होतो की आता डिजिटल जमाना आलेला आहे आणि या डिजिटल काळामध्ये डिजिटल लायब्ररीज किंवा आणखीन डिजिटल पुस्तकं, ई पुस्तकं वगैरे वगैरे सगळे आलेले आहेत. मग अशा वेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारचा कुठल्याही एखाद्या किंवा गुगलसारख्या साईटवर आपण जर सर्च दिला तर वेगवेगळ्या लेखकांची नावं, वेगवेगळ्या पुस्तकांची नावं, एखाद्या विषयाची नावं किंवा त्या विषयावर प्रकाशित झालेल्या पुस्तकांची नावं आपल्याला मिळू शकतात. मग अशा वेळेस या दाते ग्रंथसूचीचा किंवा इतर ग्रंथसूचीचा उपयोग आपल्याला काय असा प्रश्न आपल्याला निर्माण होऊ शकतो. परंतु याचं उत्तर असं देता येईल की जरी कितीही डिजिटल जमाना सध्या जरी आलेला असला तरी लिखित स्वरूपामध्ये जे ज्ञान उपलब्ध आहे त्या ज्ञानाला तोड नाही. त्यानंतर आजही आपण बघतो की संशोधकांना इंटरनेटवरून जरी माहिती शोधायची असली तरी ग्रंथविषयक सर्वच माहिती त्याला मिळत नाही. उदाहरणार्थ त्या ग्रंथाचा लेखक कोण आहे, त्या ग्रंथाचं नाव काय आहे, त्याची किंमत किती आहे, त्याचं आकारमान किती आहे, त्याची प्रकाशन स्थिती काय आहे, प्रकाशन केव्हा झालेलं आहे, प्रकाशन तिथी कोणती आहे, थोडक्यात ग्रंथाविषयीची संपूर्ण माहिती आणि त्या विशिष्ट विषयाचा इतर विषयांशी असलेला संबंध हा सुद्धा आपल्याला या डिजिटल माध्यमाद्वारे मिळू शकत नाही, जो आपल्याला
ग्रंथसूचीद्वारे मिळतो. तसंच आजही अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा किंवा इंटरनेट यासारख्या सोयी अनेक खेड्यापाड्यामध्ये सुद्धा पोहोचलेल्या नाहीत. कालच आपण ऐकलं असेल, परवा पंतप्रधानांनी सांगितलं की अजून काही गावं आपल्याला इंटरनेटनी जोडायची आहेत आणि ती जोडण्याचं काम चालू आहे. अशा वेळेस सगळीकडे ही सुविधा उपलब्ध नाही आहे. म्हणजे इंटरनेटचीच नाही तर मोबाईल किंवा कम्प्युटर ह्यासारख्या सोयीसुद्धा सगळीकडे उपलब्ध नाहीत. मग अशा वेळेस आपल्याला या छापील पुस्तकांची किंवा छापील सूचींची अत्यंत आवश्यकता निर्माण होते. आजही आपण बघतो की या कोरोनासारख्या काळामध्ये ऑनलाईन शाळा कॉलेजेस सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत. आणि ह्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रयत्न जरी सुरू असले तरी प्रिंट माध्यमामध्ये जे उपलब्ध आहे, छापील माध्यमामध्ये जे उपलब्ध आहे त्याला अजूनही तोड नाही आणि त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन राहत नाही. कुठूनही कुठे आपल्याला ते नेता येतं. म्हणजे ने-आण करण्याच्या दृष्टीने किंवा देवाणघेवाण करण्याच्या दृष्टीने एकमेकाला पुस्तकं द्यायची आहेत, सूची द्यायची आहे, वर्तमानपत्र द्यायचं आहे, हे आपण एकमेकांना सहज देऊ शकतो. एखाद्या संशोधकाला जर काही माहिती हवी तर ती आपण सहज अशा छापील पुस्तकांद्वारे दिल्या जाऊ शकते. परंतु डिजिटल माध्यमाद्वारे हे सगळं सहज शक्य नाही. आणि म्हणून अशा वेळेस ग्रंथसूचीचा तर उपयोग होतोच, परंतु विशेषतः ह्या 150 वर्षाचा फार मोठ्या कालखंडामध्ये मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या सगळ्या पुस्तकांची जी सूची दाते यांनी केलेली आहे त्यांचं हे कार्य हे वर्णनातीतच आहे. तर अशा या महान सूचीकाराचा 10 डिसेंबर 1964 रोजी कर्करोगाच्या आजाराने त्यांचं निधन झालं आणि त्यामुळे वाचकांच्या व ग्रंथालयांच्या दृष्टीने फार मोठं नुकसान झालेलं आहे. तर त्यांच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन. धन्यवाद.